आता आपण सेकंड फ्लोअरचं सगळं बघून घेऊया. हा जिना आहे. ह्या जिन्याने आम्ही वरती जातो. जिन्यावरनं रोज आम्ही जवळजवळ 50 वेळा खाली वर करतो. हे इकडनं साधारण फॅमिली रूम, किचन आणि बाहेरचा डेक आणि ब्रेकफास्ट एरिया, टी व्ही वगैरे. जिना चढून वरती आलं की इथे डाव्या साईडला मास्टर बेडरूम आहे. आता ईशान सकाळी येऊन झोपला आमच्या बेडमध्ये. अजून तो झोपलेलाच आहे. आणि ती मोठी विंडो आहे तिकडची. ती खिडकी उघड, ब्लाइंड उघड. ब्लाइंड उघडते. ही खिडकी आहे. आता चांगलंच ऊन आलाय बाहेर. आता व्यवस्थित ऊन आलंय. आणि इथून खालती डेक दिसतो परत. आता आपण जमिनीपासून 2 फ्लोअर वरती आहोत. या साईडला इथे थोडासा पॅसेज आहे. ही अजून एक खिडकी इकडची. अरे हे असं बाहेरून जे रस्ता जो आहे, जो घरी यायचा रस्ता जो आहे, तो असा इकडनं असा असा. हा छोटा पॅसेज आहे मास्टर बाथकडे जायला. आणि वाटेत इथे हे 2 वॉक इन क्लोजेट्स आहेत. हे माझं क्लोजेट आहे. इथे हे एवढे कपाट आहेत. ही सगळी 1 कपाट 2 3 त्या सेलरनीच बनवून घेतलेली होती, त्यामुळे आम्हाला बरं पडलं ते. तर इथे निधीनी अरेंज केलेलं आहे. या बाजूला सगळे ट्रेडिशनल, ह्या बाजूला हे सगळं ऑफिस वेअर, हे तिचं सगळे स्वेटर्स वगैरे, आणि इकडे अजून थोडेसे ट्रेडिशनल किंवा इंडियन वेअर, आणि हे सगळे तिचं टिपिकल अत्तर आणि कॉस्मेटिक्स. या बाजूला सध्या तरी कचरा आहे. कचरा आहे, कचरा नाहीये, त्या सगळ्या फायली वगैरे आहेत सगळ्या. पण अजून नीट अरेंज करायचे बाकी आहेत. अजून ते नीट नाही झालेलं आहे. इथे दुसरं अजून एक क्लॉजेट आहे. इथे अजून काही असं विशेष काही ठेवलेलं नाही. कॅमेरा वगैरेच आहे. असंच कचरापट्टी. हे दुसरं क्लोजेट आहे जे संजयचं क्लोजेट आहे. हे पण वॉक इनच आहे. इकडे पण तसेच कपाट आहेत भरपूर. इकडे माझे सगळे ऑफिसचे, आणि इकडे कोपऱ्यामध्ये हे ट्रेडिशनल, आणि इकडे छोटीशी सूटकेस 1-2 दिवसाच्या ऑफिशियल टूरला जायला. आणि हे आहे मास्टर बाथ. हे इथे डिमर्स आहेत. आणि इथे पण आणखी क्लॉजेट्स आहेत, छोटे क्लोजेट्स आहेत. बाकी हा एवढा मोठा आरसा, आणि 2 सिंक, 1 आणि 2, आणि टॉयलेट. हा शॉवर, स्टॉल शॉवर आहे, म्हणजे रोजच्या घाईच्या आंघोळीसाठी इकडे. हा छोटासा असतो, असा खूप मोठा नसतो. आणि हा बाथ टब आहे, पूल टब आहे, प्लस जेट्स वगैरे आहे. अजूनपर्यंत गेल्या 1.5 महिन्यामध्ये किती एकदा वापरला आहे फक्त आम्ही. असं हे बाथ. आणि इकडे डेकोरेशन आहे, आणि बाहेरची खिडकी आहे, ऊन, थोडंसं ऊन यायला असं. सो हा असा पाथवे आहे. आता इकडून परत बाहेर पडलं, इथून बाहेर पडलं की हा परत पॅसेज आहे. या जिन्याने आपण आता वरती आलो. जिना चढून वरती आल्यावर डाव्या साईडला आमची मास्टर बेडरूम होती अशी. आणि आता या बाजूला जिना चढून उजव्याला गेलो की 2 खोल्या आहेत. हा लिनेन क्लॉजेट. हा पहिला लिनन क्लोजेट आहे. तिथे सगळे आम्ही
टॉवेल आणि ह्याच्यापेक्षा बाकी सगळे बेडशीट्स आणि हे ते सगळं ठेवलेलं आहे आता. ही लॉन्ड्री रूम आहे. लॉन्ड्री रूम मध्ये वॉशर आणि ड्रायर आणि कपाट आहेत, असं सटर फटर काही सामान ठेवायला. तिथे आम्ही युजली पेपर टॉवेल आणि ते सगळं स्टोरेज करून ठेवतो. साबण, ह्याचं कपडे धुवायचं. आणि इकडे अजून एक बाथरूम आहे. ही कॉमन बाथ आहे, पण मेनली ईशानची बाथ आहे. बाथरूम आहे. इथे पण 2 सिंक आहेत, टॉयलेट आहे. आणि ईशानचे हत्ती न माकड न काय काय आहेत. हत्ती, माकड, शॉवर कर्टन आहे बेसिकली. झिब्रा न जिराफ, तो शॉवर कर्टन आहे तसा. ईशानचा शॉवर. हे प्रॉपर अपार्टमेंट सारखं बाथटब आहे. आणि इथे क्लोजेट आहे, त्याच्यात अजून तरी काही ठेवलं नाही आहे. इकडे आता कोणी आई बाबा किंवा दादा कोणी आले की त्यांचं सामान ठेवायला म्हणून असं वापरता येईल. आणि जनरली इथे आरशाच्या मागे असं एक मेडिसिन कॅबिनेट म्हणतात त्याला. मेडिसिनपेक्षा आमचं तेल आणि शॅम्पू वगैरेच इथे जास्त असतं. इथे पण तसाच ईशानचा आरसा. आता ही आहे ईशानची बेडरूम. इकडे खिडकी आहे, इथून पण बाहेरचा व्ह्यू दिसतो. सेम पाथवे तो जो होता तो बघायचा. हे ईशानचे कपडे. क्लोजेट आहे, कपडे, त्याची खेळणी आणि त्याचा सगळा पसारा आहे. ॲज युजल उकिरडा. त्याचं दार पण उघडत नाहीये. त्याला फक्त इतकंच क्लोजेट आहे. वॉकिंग क्लोजेट झालं तर आणखीन वॉक करायला स्कोप नाही राहणार तिकडे. आणि हे ईशानचं बेड. हे मँगो लस्सी कलरचं त्याची एक ॲक्सेंट वॉल, बाकी वॉल म्हणजे बाकी कलरचे वॉल. हे त्याचं बोर्ड. ही दुसरी खिडकी पण ही जी आहे ही गराजवरतीची आहे. सो इथनं खालचा ड्रायवे दिसतो. ही अशी रूफ आहेत. बाकी ईशानचं ड्रॉयर, ते त्याचे कपडे थोडेसे जे काही उरले असेल ते, आणि तिची बॅग. आणि ही आहे 3rd बेडरूम, जी अशी गेस्ट रूम, ऑफिस रूम किंवा गेस्ट रूम म्हणून आहे. तर सध्या तरी नुसतं इस्त्रीसाठीच, इस्त्री आणि इंटरनेट चॅटसाठी वगैरे असं. आणि ही जी दुसरी बेडरूम आहे ही पण गराजवरती आहे. तसाच खालचा ड्रायवे दिसतो. कुठे गेला? आणि हे आमच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे वूड्स नंतर दुसरी एक कम्युनिटी आहे. ती जनरली समरमध्ये दिसतच नाही, कारण ते वूड्स म्हणजे सगळे झाडांना पानं आली की मग काही दिसत नाही. हा कम्प्युटर. आता ऊन येत आहे त्यामुळे असंच जरा बरं दिसतंय. भरपूर म्हणजे लाईटेड असतं अख्खं घर. ॲक्च्युली हा एरिया आता सध्या रिकामा आहे, पण इकडे असं एक बेड लावता येईल. बेड, मॅट्रेसेस आहे, पंखा वगैरे दिलेला आहे ऑलरेडी. आणि ह्याला पण एक कपाट आहे. असंच एक स्लायडिंग डोअरवालं कपाट आहे. सो एकूण एवढं आमचं घर.